हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ चॅनल मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच विजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता पाहतोय आपण आज 4 सप्टेंबर. आजचा मार्केट व्ह्यू असा होता की कालच्या GST न्यूजमुळे आज मार्केट जवळपास तुम्ही पाहू शकता इथं ओपन कितीला झालं होतं मार्केट 24,980ला आणि क्लोज कितीला झालेलं आहे मार्केट 24,715ला. तर याचा अर्थ जवळपास मार्केटने 260 पॉईंटनं खाली म्हणजे निगेटिव्ह क्लोजिंग दिलेलं आहे. तशी पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे, पण जिथं ओपन झालं होतं तिथून खाली निफ्टी 50ने निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. तर कालच्यापेक्षा जर पाहायचं झालं तर फक्त 19 पॉईंट वरती आज निफ्टीने तुम्हाला चांगली फक्त 19 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. पण आज विचार करता जर ओपनिंगचा जर विचार केला तर ओपनिंगपासून क्लोजिंगपर्यंत जवळपास 260 ते 265 पॉईंटचा आज तुम्हाला मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालेली आहे. तर याचं कारण काय होतं की बाबा ते जे मोठे प्लेयर्स होते की त्यांना माहिती होतं की ते जे FIचा डाटा आहे, जे मोठे प्लेयर FI किंवा FPIवाले जे आहेत ते लगातार निफ्टी 50मध्ये सेलिंग करत आहेत, म्हणजे इंडियन मार्केटमध्ये इक्विटीजमध्ये सेलिंग करत आहेत. त्याचंच प्रेशर कुठेतरी कंटिन्यू दिसलं. जोपर्यंत सर्वात मोठी न्यूज जी आहे ती टॅरिफ म्हणून ट्रम्प टॅरिफ यांच्याकडून जेव्हा येत नाही बाबा टॅरिफ 25% आलेलं आहे 50%. जोपर्यंत ती न्यूज येत नाही तोपर्यंत FIजवाले तर काय येण्याची शक्यता मला दिसत नाही. थोडे दिवस असंच सेलिंग राहत आणि मार्केटवरती प्रेशर झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण पाहूया सेन्सेक्समध्ये काय होतं. सेन्सेक्समध्ये तर सेम होतं. सेम ओपनिंग तुम्हाला कितीला 81,456ला ओपनिंग आणि क्लोजिंग कितीला 80,567. आता हे जवळपास तुम्ही पाहिलं तर हे 400 जवळपास 800,900 ते 900 पॉईंटमध्ये इथं प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. म्हणजे 900,000 पॉईंटच्या लेवलला ना इथे तुम्हाला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालेली आहे. लगातार तुम्ही पाहू शकता इथं लगातार म्हणजे सेलिंग प्रेस इथं थोडंफार इथं रिकव्हरी आली होती, पण नंतर पुन्हा एकदा दुपारनंतरनं म्हणजे मिड सेशन नंतर पुन्हा एकदा बिकवालीचं प्रेशर इथं आलेलं पाहायला आपल्याला मिळते. तर हा झाला म्हणजे आपण निफ्टी आणि सेन्सेक्सवरती केलेला आजचं ॲनालिसिस म्हणजे आपण आजचा ओव्हरव्ह्यू घेतला. त्यानंतर आपण आज सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता तो म्हणजे GST कट, ज्यामुळे आज मार्केट ओपन झालं होतं. जवळपास 265 पॉईंटच्या आसपास मार्केट आज ओपन झालं होतं. तर त्याचं कारण काय होतं की बाबा गॅपअप ओपन झालं. तर ते ह्याचं एकच मोठं कारण होतं ते म्हणजे हे GST कट. तर आता आपण GST कटचा फायदा कोणत्या सेक्टरला होणार आहेत, कुठे होणार आहेत, कसा होणार आहेत ते आपण पाहूयात. आणि आता GST आता एखादा समजा बिल पास केलेलं आहे, टॅक्स असून देईल किंवा आणि कोणतं असून देईल, तर त्याचं काय होत असतं दोन हे होत असतात. एक तर फायदा होणार, एकाला नुकसान होणार. ते होतच असते असं मार्केटमध्ये, कारण बिल सगळ्यांनाच जे येणार आहे बिल ते सगळ्यांनाच फायदेशीर असेल असं कधीच होत नसतं. तर एकाला फायदा आहे, एकाला नुकसानदायक. कारण सरकारला पण कुठेतरी जो तोटा होणार आहे, समजा 100 रुपयाचा तोटा होत असणार आहे, तर कमीत कमी ते 25-30 रुपये तरी ते कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न करत असणार आहेत. म्हणजे असतात ते 25-30 कोणी असून देईल, म्हणजे कोणतंही सरकार. समजा 100 रुपयाचा जो तोटा होणार आहे समजा एखाद्या बिलमुळे, तर ते 25 ते 30 रुपयाचा अजून ते कोर्सा त्यांनी भरपाई करू शकतात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी टॅक्स वाढवून वगैरे. तर ते कसं करू शकतात, तर ते आपण म्हणजे त्याचा पण आपण इथे म्हणजे पॉईंट घेऊया की बाबा कसं ते करू शकतात. म्हणजे याचंच कारण काय बा की GST एका ठिकाणी कट करणार आणि एका ठिकाणी वाढवून टाकणार ते GST आहे तो. त्यानंतर आता पाहूया हे GST जे आहे तर कुणाला नुकसानदायक असणार तर कुणाला फायदेशीर असणार आहे, तर ते पण आपण पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की हे जे GST आहे तर ते आपण हे कुणाला फायदेशीर आहे, हे फायदेशीर फार महत्त्वाचं आहे. कारण का मार्केटला आज फायदेशीर बऱ्याच सेक्टरमध्ये आज फायदेशीर आणि चांगली तेजी पाहायला मिळाली. तिथं तुम्ही ऑटो सेक्टर पाहू शकता किंवा कन्झ्युमर ड्युरेबल सेक्टर पाहू शकता. जे हे काही सेक्टर्स होते तर इथं तुम्हाला चांगली तेजी, FMCG सेक्टर म्हणा, हालाकी सगळ्याच सेक्टरमध्ये आज प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे. FIचा डाटा काय सांगतो ते पाहण्यास गरजेचं आहे. तो 6 नंतरच तो अपडेट होईल. तर आपण सुरुवात करूया कोणत्या सेक्टरला कसे फायदे होतील ते. तर सुरुवात करूया आपण पहिल्यांदा ऑटो सेक्टरपासून सुरुवात करूया. तो ऑटो सेक्टर आहे, तुम्ही पाहू शकता इथे एक 4 व्हीलर कार्स आहेत, 2 व्हीलर कार्स आहेत आणि हे ऑटो कॉम्पोनंट्स आहेत, जिथे की सर्व ऑटो कॉम्पोनंट्स आहेत. तर त्यांना ह्याचा फायदा होणार आहे. ऑटो सेक्टरमध्ये पण त्यांनी 2 पार्ट केलेले आहेत, ते पण आपण पाहूयात. ऑटो सेक्टरमध्ये कसं असतात, एक आपल्या स्मॉल कार्स असतात म्हणजे आणि एक लक्झरी कार्स असतात. आणि जे लक्झरी कार्स आणि ह्याच्यामध्ये 2 त्यांनी टाईप केले आहेत GST टाईप 18% आणि 40%. तर त्याचं पण आपण ते पाहूया बाकी कुणाला कसा फायदा होणार आहे. तर ते स्मॉल कार्स आणि लक्झरी कार्स याचा असा त्यांनी ते 2 स्लॅब केलेले आहेत कार GST ॲप्लिकेशनमध्ये. किंवा कसं आता ते जी समजा ज्या कार्स आहेत त्यांची लांबी जी आहे ती 4 मीटरपेक्षा जास्त आहे आणि त्याचबरोबर 1200 cc पेक्षा जास्त आहे पेट्रोलमध्ये
आणि 1500 CCमध्ये जास्त आहेत डिझेलमध्ये. अशा ज्या गाड्या आहेत त्या 40% स्लॅब्समध्ये टाकलेल्या आहेत. 40% स्लॅबमध्ये कोणत्या म्हणजेच त्या कोणत्या होत्यात, लक्झरी कार्स होतात. हे पाहू शकतो तुम्ही लक्झरी कार्स कशात आम और लक्झरी कार में फ़र्क. आम कारें वो होती है जिनकी लंबाई 4 मीटर से कम होती है और 1200 सीसी पेट्रोल से कम होती, 1200 सीसी पेट्रोल में कम होती है और 1500 सीसी डिझेल में कम होती है. म्हणजे काय ह्या आम कार झाल्या. मग ह्याचाच ते किती टक्केमध्ये येणार आहेत, त्या येणार आहेत 18% 18% GSTमध्ये ॲप्लिकेबल्स होणार आहेत. म्हणजे कोणत्या कार ज्यांची लांबी जी आहे ती 4 मीटरपेक्षा कमी असणार आहे, 1200 सीसीपेक्षा कमी असणार आहे पेट्रोलमध्ये आणि 1500 सीसीपेक्षा कमी असणार आहेत डिझेलमध्ये. अशा कार्स किती येणार आहेत, त्या 18% GSTमध्ये बसणार आहेत. आणि याच्या विपरीतच म्हणजे याच्या उलट ज्या कार्स ज्या 4 मीटरपेक्षा जास्त असणार आहेत, परत 1200 सीसीपेक्षा जास्त असणार आहेत पेट्रोलमध्ये आणि 1500 सीसीपेक्षा जास्त असणार आहेत डिझेलमध्ये, ह्यांच्यावरती 40% GST ॲप्लिकेबल होणार आहेत. आता लक्झरी कार्स कोणत्या ते आता तुम्हाला ज्यामध्ये XUVs वगैरे तुम्ही येतात, 700 फॉर्च्युनर्स, ह्या ज्या कार्स येतात ह्या तुम्हाला लक्झरी कार्समध्ये येतात तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ह्याच्यात जर म्हटलं आम कार ती स्विफ्ट डिझायर वगैरे ज्या अशा टाईपच्या गाड्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला तिथं एक आम कारमध्ये तुम्हाला त्या पाहायला मिळतील. आणि स्कूटर्समध्ये पण तसंच केलं किंवा 2 व्हीलर्स बाईकमध्ये स्कूटर्सवरती आणि किंवा EV बॅटरीजवरती ज्या आहेत त्या 5% GST त्यांना ठेवलेली आहे. जे आधी EV जे आहेत EVमध्ये तर त्यांना 5% जैसे ते ठेवलेलं आहे. ते आधी 5%च होत्या GSTवरती, तर त्यांना तिथंच ठेवलेलं आहे, 5% दायऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. तर ह्याचं कारण काय होतं, 5% किंवा एक इलेक्ट्रिक कार तशा महाग असतात. मग त्यांच्यावर समजा त्याच 18% GST लावला तर ते नॉमिनल कारपेक्षा म्हणजे पेट्रोल बाईकवरती चाललं आहे आपलं. EV ज्या बाईक्स आहेत म्हणजे कार असून देईल बाईक असून देईल त्यांना 5% GST आहे. म्हणजे EVवरती जे आहेत बाईक्स वगैरे त्यांना 5% GST आहे. तर याचं कारण काय होतं की बाबा समजा पेट्रोल बाईक एखादी घेत आहे आणि त्याची प्राईस जर कंपॅरिझन केली EV बाईकपेक्षा तर ती महाग आहे. आणि समजा त्याला जर समजा 28% समजा GST जर ॲप्लिकेबल केलं असतं त्यावेळी तर त्या EV कारपेक्षा पण महाग झाल्या असत्या. तर त्यामुळे त्यांना किती केलं, 5%च्या स्लॅबमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे की दोन्ही पण प्राईस जवळपास एक 5-10 हजाराचा थोडाफार फरक पडेल याचं एक उद्दिष्ट होतं. मग त्यानंतर आपण पाहूया बाईकमध्ये पण पाहिलं आपण. बाईक्समध्ये पण 2 प्रकार जे समजा 350 CC आहेत. आता बाईकमध्ये CCमध्ये आहेत ते 350 CCपेक्षा अधिक आहेत तर त्यांना त्यांच्यावर GST जास्त केलेली आहे. आणि ज्या आत्ता ह्याच्यामध्ये आहेत 2 व्हीलर्स ज्या नॉर्मल्स आहेत स्कूटी आणि 350 CCच्या आतल्या ज्या बाईक्स आहेत तर त्यांना 18% GST ॲप्लिकेबल केलेल्या आहेत. तर हे झाले आपण पाहिले ॲटो ॲन्सिलरीज, ॲटो कंपनीज आणि स्कूटर्सवरती ज्या GST रेट आहेत तो पाहिला आपण. त्यानंतर इथं संपलचा एक चार्ट आहे जिथे तुम्हाला समजून जायला हवा की आम कार्य कोणते आहेत. 4 मीटरपेक्षा कमी पेट्रोल 1200 सीसीपेक्षा कमी, डिझेल 1500 सीसीपेक्षा कमी, GST 18%. लक्झरी कार कोणते जे 4 मीटरपेक्षा जास्त, इंजिन क्षमता 1200 सीसी अधिक म्हणजे प्रीमियम फीचर्स वगैरे जे आहेत त्यांना 40% GST. तर हे झालं आपण ॲटोमध्ये पाहिलेलं GST रेट. मग त्यानंतर सर्वात मोठाचा फायदा होता की बाबा ह्या GST कट होते तो आम लोकांना म्हणजे जसं की ॲग्रिकल्चर लोक आहे, शेतकरी लोक आहेत त्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर येतं. तर तिथे कुठे फायदा झालेला आहे का, तर नक्कीच झाला. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जे ट्रॅक्टर्स आहेत तर ट्रॅक्टर्स जे हे जे ट्रॅक्टर्स आहेत तर त्यांना ट्रॅक्टर्सला जे आहेत तर त्यांना हा नक्कीच फायदा झालेला आहे. तर तो कसा फायदा झाला आहे ते पण पाहूया आपण. तर इथं फायदा जो झालेला आहे तो पाहू शकता तुम्ही. ट्रॅक्टर जे होते जे आधी ते 12% GST होते आणि आता किती लावले, 5% GST लावलेला आहे. आधी 12% GST होता आणि आता लावलेला आहे 5% GST. म्हणजे कमीत कमी जवळपास जे आता 12%चा स्लॅबच त्यांनी कट केलेला आहे. ते मला माहीतच होतं की म्हणजे सर्वांना माहीतच होतं की ते समजा जे 12%मध्ये जे आहेत ते 5%वरती येणार आहेत आणि 5%वरती जे आहेत ते जास्तीत जास्त मॅक्झिमम आहेत ते 0%वरतीच येणार आहेत. तर ट्रॅक्टर सेक्टरमध्ये आणि त्यांची ट्रॅक्टरमध्ये जे हे जे होते टायर वगैरे जे आहेत त्यांना आधी 18% GST होती तर त्यांना पण आता 5% GST केलेले आहे. म्हणजे काय झालं तर ट्रॅक्टर प्लस टायर आणि प्लस ट्रॅक्टरचे पार्ट हे जे सर्व हे आहेत कॉम्पोनंट्स वगैरे ॲटो किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणजे ट्रॅक्टरच्या रिगार्डिंग जे बी सर्व आहेत कॉम्पोनंट्स वगैरे तर त्यांना 5% स्लॅब्समध्ये घेतलेलं आहे. एक चांगली गोष्ट आहे की याचा डायरेक्ट फायदा म्हणजे शेतकऱ्यांना किंवा आपल्या आम लोकांना त्याचा फायदा नक्कीच होणार आहे की जेव्हा कन्झ्युमर करतील त्यावेळी. तर त्यानंतर सर्वात जास्त फायदा म्हणजे चर्चेचा विषय होता गेल्या 2 वर्षात की बाबा बजेटमध्ये पण तो विषय चालला होता की कोणता
हेल्थ इन्शुरन्सवरती असणारा जो तो टॅक्स आहे तो कमी करावा म्हणून. कारण नक्कीच नेहमीच 2 वेळा टॅक्सच्या मध्ये टॅक्स स्लॅब वाढवून दिलेला आहे. एकदा 9 लाख केला, आता 12 लाख केलेला आहे, बहुतेक 12 लाख केलेला आहे. मग आता त्याही जो हेल्थ इन्शुरन्स रिगार्डिंग जो चालू होता इश्यू की अपोजिशन जे होते, तर अपोजिशनने पण तो हाच केलेला आहे की बाबा हेल्थ इन्शुरन्सवरती जे आहे किंवा ते लाईफ इन्शुरन्सवरती आहे त्याच्यावरती टॅक्स पूर्णपणे नील करावा किंवा कमी करावा. हे काही लोकांच्या मजेशीर किंवा हे जी लक्झरीजची गोष्ट नाही हेल्थ इन्शुरन्स घेणे वगैरे. त्याचा एक आपल्या हेल्थ रिलेटेडसाठी की एक आपल्या लाईफ प्रोटेक्शनसाठी आपण तो इन्शुरन्स घेतो. ते काही असं लक्झरियस लाईफस्टाईल नाही आहे आपली ती. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्सवरती पण विचार करता सरकारने ह्यावेळी GST मीटिंग जी झालेली आहे तर त्या मीटिंगमध्ये हेल्थ इन्शुरन्सवरती पण निर्णय घेतलेला आहे. तर त्याचा कोणता निर्णय घेतला आपण ते पण पाहूया. हेल्थ इन्शुरन्सवरती जर तुम्ही पाहिला तर जवळपास आधी 18% GST होती, तर आता किती टक्के GST आहे तर 0% GST केलेलं आहे. ती चांगली गोष्ट आहे, पण कंपन्यांसाठी थोडीफार निगेटिव्ह गोष्ट आहे ही. पण जर पाहिला तुम्ही तर 0% तुम्हाला GST लागू केलेला आहे. हेल्थ GST रिमूव्ह ऑन हेल्थ इन्शुरन्स इथं बोर्डमध्येच केलेला आहे. तर GST हा चांगली गोष्ट आहे की कसं आहे बा लोक हेल्थ इन्शुरन्स घेतात, नाही की आपल्या त्या लक्झरियस लाईफसाठी वगैरे किंवा ते घेत असतात ते. तर ते सर्व तुम्हाला इथं हे पाहायला मिळेल. आता 0 म्हणजे काय झालं आपण जर गणित पाहिलं, समजा एखादा कोणतर GST घेतो, समजा GST नाही हेल्थ इन्शुरन्स घेतो 100 रुपयाला एखाद्या कंपनीचा XYZ कंपनीचा, तर त्याला आधी काय लागत होतं की बाबा त्याला प्लस 18% GST लागत होती. 18% GST लागत होती. म्हणजेच काय आलं, ते 100 रुपयाच्या प्रीमियमसाठी किती रुपये पेमेंट पे करत होता, 118 रुपये पेमेंट पेड करत होता. तर आता ते पूर्णपणे हे 0 केलेलं आहे. आता तुम्ही 100 रुपयेमध्ये तुमचं पूर्ण काम होऊन जाणार, म्हणजे जे हेल्थ इन्शुरन्स घेणार आहेत ते. तर हेल्थ इन्शुरन्स घेतल्यावर आपल्याला जे फायदे होणार आहेत ते माहीतच आहेत. हेल्थ इन्शुरन्सचा काय फायदा आहे बा, हॉस्पिटलमध्ये जे आपण ॲडमिट वगैरे होतो तर त्याचं बिल पूर्णपणे ते कंपनी पेड करते. जे तुम्ही त्यात काही तर टर्म्स अँड कंडिशन असतात त्यामध्ये आपण ते फिट व्हावं लागतं. ते तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेताना ते तुम्ही चेक केलं पाहिजे सर्व. त्यानंतर सर्वात दुसरा पॉईंट होता तो म्हणजे जिथे GDPला आपल्या सगळ्यात कन्झ्युम करणारा म्हणजे GDPला बूस्ट देणारा पार्ट तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स. म्हणजे ते तुम्ही त्यात AC, फ्रीज, TV आणि बरेच असे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स आहेत जे की वॉशिंग मशीन वगैरे हे जे सर्व आहेत तर त्यांना पण आधी किती होती 28% GST होती, तर त्याला किती टक्के केलेले तर 18% GSTमध्ये आणलेले आहेत. तरी चांगली गोष्ट आहे की ज्याला आधी 28% GST होती त्याला 18% आणले आहेत. म्हणजे जवळपास 10% GST कमी केलेले आहेत. आणि काही ॲनालिस्टच्या मान्यानुसार की आहे की हे पूर्ण जे 10% GST कट केलेला आहे तो हा पूर्णपणे ग्राहकांना जाणार आहे. 10% पूर्णपणे ग्राहकांना ह्याचा फायदा होणार आहे. तर हो हेच आहे बा, कसं असते की बाबा ह्याचा काय म्हणजे इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्स ह्यात कमी करण्याचा याचा फायदा काय सरकारचा की बाबा की जे हे वाढवणे एम्प्लॉईज वाढवणे हे ज्या आता जे हे आहेत इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स वगैरे आहेत. आधी कसे आपण इम्पोर्ट भरपूर करायचो चायनावरून वगैरे, तर आता काय होईल देशातच आपल्या हे त्याचा मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. म्हणजे काही MSME स्कीमच्या अंतर्गत वगैरे TV म्हणा, AC वगैरे म्हणा किंवा आणि बारके जे कॉम्पोनंट्स आहेत किंवा आता त्यांनी पार्टनरशिप पण केलेली आहेत की कंपनीसोबत किंवा कोणत्या मोठ्या किंवा ते तुम्ही इथंच तयार करणार सर्व प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही इम्पोर्ट करू शकणार नाही. हे सर्व प्रोडक्ट इथंच तयार करणार. मग ह्याच्यामुळे काय होणार त्याच्यावरती प्रोडक्टवरती टॅक्स पण कमी लागणार. समजा इम्पोर्ट केलास तर टॅक्स जास्त लागणार. समजा हे जर इथंच जर मॅन्युफॅक्चरिंग केलं तर एम्प्लॉईज वाढणार, आपलेच जे रॉ मटेरियल आहे ते आपले कन्झ्युम होणार, तर याचा फायदा नक्कीच होणार. त्यामुळे इथं पण ह्या कंपनीवरती GST कमी केलेला आहे. कारण काय इथं भरपूर जास्त कन्झम्पशन होणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसात म्हणजे जे आपली दिवाळी, नवरात्र हे ज्या दसरा जो आहे सेल्स असतो जे तुम्ही त्याला डिस्काउंट सेल म्हणतात, तर तो नक्कीच अट्रॅक्ट करणार असणार आहे हा GST बिलाला. तर हा झाला आपला ॲटो कंपोनंट्सवरती किंवा ह्याच्यावरती झालेला फायदा. तर आपण डायरेक्ट समजा AC वरती पाहूया. समजा एखादा AC जर एखाद्याने जर घेतला तर त्याला किती फायदा होईल. तर 1 टनचा AC असेल समजा तर अनुमानित प्राईस किती म्हणजे बेस्ट प्राईस 30,000 आहेत आणि समजा 28% GST त्याला जर धरली तर त्याला किती 38,000 लागत होते. समजा आता जर न्यू GST टॅक्सनुसार जर पाहिला तर त्याला 35,400 लागणार आहेत आणि वाचणार किती 3,000. अरे बापरे, म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. 3,000 म्हणजे की 3,000 वाचणार आहेत एका ACच्या पाठीमागे. आणि जसं ACचं हे वाढत जाईल कॅपॅसिटी टनमध्ये तर ते अजूनच जास्त आपली बचत होत जाणार आहे. तर हे झाले म्हणजे हेच प्रत्येक सेक्टरवरती असंच होणार की डायरेक्ट 10% जो आहे तो आपल्याला फायदा मिळण्याची शक्यता आहे. काहीतरी एक्झम्पशन असणार आहेत त्यांचे, काहीतरी CC वगैरे असणार आहेत म्हणजे कॉम्पोनंट्स वगैरे ज्यात त्यांनी थोडाफार टॅक्स वाढवू शकतात. पण कमीत कमी मला तर वाटते 9% तर जास्तीत जास्त आपल्याला ग्राहकांना डायरेक्ट फायदा मिळणार आहेत.
तर त्यानंतर जर पाहिला तर पुढचा जो कॉम्पोनंट्स आहे तो जिथे फायदा होणार आहे तो आहे सिमेंट सेक्टर. सिमेंट सेक्टरला पण आता जर तुम्ही आधी पाहिलं तर जवळपास 28% GST होता, आता त्याला ते डायरेक्ट 18%च्या स्लॅबमध्ये आणलेलं आहे, कमी करून 18%च्या स्लॅबमध्ये आणलेलं आहे सिमेंटला. त्यामुळे सिमेंट सेक्टरमध्ये जरा चांगली तेजी होती आणि हे चालूच होतं, कारण गेले काही दिवस सिमेंट सेक्टरची मागच होती की बाबा ती GST कमी करा म्हणून. आता काय आधी काय केलं सरकारने, इन्फ्रास्ट्रक्चरला बूस्ट केलं, लोकांना हे सर्व प्रधानमंत्री आवास योजना वगैरे देऊन सर्व हे करून, आणि काय केलं सिमेंटला 28% GSTमध्ये आणलेलं आहे. जे आधी सिमेंट मला वाटते जवळपास 225-220ला सिमेंट मिळत होतं, ते गेल्या 3-4 वर्षात ते 340-350च्या आसपास सिमेंट गेलेलं आहे. कसं एक सरकारची नीती आहे पैसे कमवायची, ते एक वेगळी गोष्ट आहे. पण जर आता ही चांगली गोष्ट केली की बाबा हे 20-25 रुपये प्रति पोत्या पाठीमागं सिमेंटचा दर कमी होण्याची शक्यता आहे. एक चांगली गोष्ट आहे बाकी लोक घरं बांधतील, मजबूत घरं बांधतील, आणि एक चांगली गोष्ट आहे बाकी सर्वच ह्याच्यामध्ये सेक्टरमध्ये समजा सिमेंट यूज होतो जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, तर ती एक चांगली गोष्ट आहे की बाबा सिमेंट सिमेंटचं जे प्रोडक्ट प्राईस आहे त्यावरची GST कमी केलेली आहे. आणि त्यानंतरचा फायदा आहे तो म्हणजे फुटवेअर्स जो आहे, तुम्ही फुटवेअर्स अँड प्रोडक्ट्स जे आहेत तर त्यामध्ये पण GST 5%ला त्यांनी केलेलं आहे. काही ठिकाणी नील केलेले आहे GST आणि काही ठिकाणी कमी केलं आहे. त्यामुळे फुटवेअर सेक्टरमध्ये पण तुम्ही पाहू शकता चांगली तेजी झालेली आहेत, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आज चांगलीच तेजी आज फुटवेअर कंपनीमध्ये झालेले आहेत. तर आता आपण पाहूयात जवळपास सर्व सेक्टर आपण कव्हर केले आहेत. बाकी आता नेमकं आता सर्वच आपण कव्हर करणं होत नाही, तर आपण इथं लिस्टच केलेलं आहे बा 0% कोणते कोणते हे होणार आहेत. त्यामध्ये अजूनच मेडिकल, हॉस्पिटॅलिटी हे सर्व अजून आहेत. तर त्यामध्ये असे 33 जीवनरक्षक दवा आहे किंवा आणि कॅन्सरचे आणि किंवा दुर्लभ बिमारी जे आहेत तर त्यांना GST 0 लावलेले आहे. व्यक्तिगत जीवन आणि स्वास्थ्य पॉलिसी जे आहेत त्याला पण 0, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स किंवा जीवन विमा आहेत विमा, तर त्याला पण 0% GSTमध्ये केलेले आहेत. जे नोटबुक, रबर म्हणजे आणि काही एज्युकेशनल पर्पज जे आहेत कॉम्पोनंट्स त्यांना पण 0%मध्ये केलेलं आहे. त्यामध्ये दूध पण आता स्वस्त होण्याची शक्यता आहे. दूध, पनीर किंवा आणि पिझ्झा, ब्रेड, साखर, चपाती, रोटी जे ह्यांच्यासारखे जे आहेत तर यांना पण 0% जे जीवनावश्यक वस्तू आहेत येणाऱ्या पुढच्या आता दिवाळीच्या स्लॅबमध्ये ज्या बऱ्याच यूज होणार आहेत, ज्यामध्ये दूध, परत मला वाटते साखर, पनीर वगैरे ह्या ज्या गोष्टी अट्रॅक्ट होतात तर त्यामध्ये नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे आणि कन्झम्पशन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5%च्या स्लॅबमध्ये कोणते कोणते आहेत ते पण पाहूया. शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट साबण, टूथब्रश, सेव्हिंग क्रीम वगैरे जे आहेत, मक्खन, घी, पनीर हे पण काही एक्झम्पशन असतात. हे सर्वच पनीर 5%मध्ये किंवा 0%मध्ये नाहीत. ह्याला एक्झम्पशन्स आहेत काही ठिकाणी, ते तुम्ही डिटेल्समध्ये वाचल्या पाहिजेत. किंवा सिलाई मशीन, पुर्जे ह्याच्यावरती किती होतं आधी 12% होतं, त्याला आता 5%च्या स्लॅबमध्ये आणलेलं आहेत. ट्रॅक्टर के टायर, पुर्जे ट्रॅक्टर ही 12% ज्याच्यावरती होती. टपक सिंचन प्रणाली ह्याच्यावरती मला तर वाटते कमीच करायला बोलतो 0%. शेतकऱ्यांच्या उपयोगाचं आहे चांगलंच, तर हे मला वाटतं की ह्याला 0% करायला पाहिलं होतं की येणाऱ्या काही पुढच्या मिटिंगमध्ये समजा अजून पुढचा एखादा कोणता तरी कमी करायचा झाला GST वगैरे टॅक्स, तर त्याही नक्कीच हे 0%मध्ये येण्याची नक्कीच त्याची तयारी असणार आहे. मिट्टी तयार करणे के लिए कृषी, बागवानी, वानिकी मशीन ह्या ज्या मशिनरी आहेत तर ह्यांना पण 5%च्या स्लॅबमध्ये आणलेलं आहे. तर एकूणच जर पाहिलं तर हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे की सर्व जे जीवनावश्यक वस्तू आहेत ह्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर झालेल्या आहेत, ज्या आहेत 0%, 5% आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे 12%मध्ये. तर 12%मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर ते पण आपण पाहूया. 18%, 12%चा स्लॅब त्यांनी कॅन्सलच केलेला आहे. 18%मध्ये तुम्ही ज्या कार्स आहेत ह्या सर्व कार्स म्हणजे जे मगाशी आपण जे म्हटलो जे काही त्याला एक्झम्पशन्स आहेत किंवा मोटरसायकल 300-350 CCपेक्षा कमी, माल परिवहन मोटर जे आहेत माल परिवहन मोटर त्याचं पण 18% GST आहेत. एअर कंडिशनर्स वगैरे आहेत त्यामध्ये 18% GST. बर्तन धोने की मशीन मतलब 1800 CC की इंजिन क्षमतावाले सडक ट्रॅक्टर CC म्हणजे हे सर्व जे आहेत ह्या सर्व तुम्हाला 18% GSTच्या स्लॅबमध्ये पाहायला मिळालेले आहेत. आता जर इथं GST समजा इथं जर कमी झालेली आहे तर कुठे ना कुठे तर नक्कीच सरकारने ह्याचा म्हणजे फायदा तोटा जर एवढा सगळा सहन करणार नाही तर नक्कीच कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे GST. तर आपण ते कुठे रेट हाईक केलेत ते पण आपण पाहूयात. तुम्ही पाहू शकता की बाबा त्याचं प्राईजमध्ये इन्क्रीज तुम्हाला येणारा काही काळ म्हणजे दिसणार आहे, जे 22 सप्टेंबर नंतर लागू होणार आहे. तर तुम्हाला तिथं ते लागू होणार आहे. तर ते पाहूया आपण कुठं आपण एक्स्ट्रा GST लागलेलं आहे ते आपण पाहूया. तरी तुम्ही चित्र पाहता सर्व इथं चित्रातच तुम्हाला बऱ्यापैकी सर्व दिसून येते की बाई जे तुम्हाला इथं सिगरेट दिसत असेल, तंबाखू, बिडी, पान मसाला, कसिनो गेमिंग, पिस्टल आणि लॉटरी ह्या अशा काही धूम्रपान पाय आणि 350पेक्षा जास्त CCच्या बाईक्स आहेत ह्या, तर ह्यांना GSTमध्ये 40% GSTमध्ये ॲप्लिकेबल केलेलं आहेत. आधी ह्याच्यावर 28% GST होती, आता त्या 40%मध्ये नेलेले आहेत. तर ITC सारख्या कंपनी किंवा त्या गॉडफ्रे फिलिप्स ज्या आहेत जे हे करतात सिगरेटमध्ये किंवा तंबाखूमध्ये जे काम करत असतात
गॉडफ्रे फिलिप्सचं एवढं माहीत नाही नक्की, पण ITC कंपनीसारखी जी आहे तर ती कंपनीच नक्की असे ह्याच्यामध्ये काम करते सिगरेट सेक्टरमध्ये वगैरे, तर त्यांना असे जरा थोडीफार चिंतेची बाब आहे. तर अदरवाईज जर पाहिलं तर GST एक चांगला पॉईंट होता आजचा, पण मार्केटनं आज त्याला ओपनिंग चांगली दिली होती. पण काय मार्केटनं आज ते त्याचा फायदा करून घेतला नाही की चांगली तेजीमध्ये मार्केट मला वाटत होतं की म्हणजे जवळपास प्रॉफिट बुकिंग येईल, पण पूर्णपणे फ्लॅट लेवलला क्लोजिंग होईल असं वाटलं नव्हतं. जवळपास मला वाटतं की 150-200 पॉईंटला क्लोजिंग येईल, परत एखादा डिप येणार, परत रिकव्हरी होऊन 150-200 म्हणजे 200 पॉईंटच्या गेननं निफ्टी चांगली क्लोज होईल. कारण एक ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर GST हा चांगला आजचा मूड होता की मार्केटसाठी की मार्केटला चांगली तेजी देईल, पण तसंच झालं नाही. कारण का मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आली, तर FISकडून ती बुकिंग आलेली असणार, हे नक्कीच असणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.